रत्नागिरी शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर समुद्रकाठी एका डोंगरावर घोड्याच्या नालेच्या आकाराचा रत्नदुर्ग हा किल्ला सुमारे 125 एकरावर पसरलेला आहे। बहामनी राजवटीत बांधणी करण्यात आलेला हा किल्ला आदिलशाहीतून 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला। त्याची डागडुजी करून तो आणखी भक्कम केला। छत्रपती संभाजीराजांनी या किल्ल्यास भेट दिली होती। करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेला हा किल्ला पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेला। पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने हा किल्ला जिंकला। इसवी सन 1818 मध्ये हा पेशव्याकडून इंग्रजांच्या ताब्यात गेला। रत्नागिरी शहराच्या पश्चिमेला समुद्राच्या भुशेरीवर 3 टेकड्या आहेत। यापैकी 2 पूर्वेला तर 1 पश्चिमेला आहे। किल्ल्याचा बालेकिल्ला पश्चिमेकडील टेकडीवर तर पूर्वेकडील टेकडीच्या आधाराने माचीची उभारणी केली। सध्याचा रस्ता डोंगर व तटबंदी फोडून आत आणलेला आहे। या रस्त्याच्या उजव्या बाजूस किल्ल्यात प्रवेश करायचा मूळ मार्ग आहे। मुख्य प्रवेशद्वाराचा भाग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे। या ठिकाणी 2 दरवाजे असून ते बुरुजामध्ये संरक्षित केलेले आहेत। प्रवेशद्वाराने किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर मारुतीचे मंदिर लागते। मंदिरापाठीमागून दरवाजाच्या प्रशस्त तटबंदीवर जाण्याचा मार्ग आहे। तटबंदीवरून रुंद वाटेने किल्ल्यास फेरी मारता येते। वाटेत एक भुयारी मार्ग दिसतो। तटबंदीवर चढ उतारासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत। येथून रत्नागिरी शहर, भगवती बंदर, विस्तीर्ण समुद्र किनारा तसेच किल्ल्याचा दीपगृहाकडील भाग व बालेकिल्ला दिसतो।